त्याच्यावरनं संजय राऊत आहेत यांनी तुमचं थेट कनेक्शन रमेश शहाशी जोडलं की शहा सेना म्हणून तुम्हाला डिवचण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय, त्याच्यावर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स देखील केली. आता मी आज काय बोलू इच्छित नाही. ही शिवसेना आहे, हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या जनतेने राजमान्यता दिलेली आहे, शिक्कामोर्तब केलेला आहे, धनुष्यबाण दिलेला आहे आणि जनतेच्या न्यायालयात जे म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, ज्यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला, सगळ्यावर आक्षेप घेतला, न्यायालयावर आक्षेप घेतला, जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर देखील आता आम्हाला 75% मतं शिवसेनेला मिळालेली आहेत, उबाटाला 20% मिळालेली मतं आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची आहे आणि कोण कुठल्या शिवसेनेचा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने यामध्ये शिक्कामोर्तब यावर केलेलं आहे की आणि शिवसेनेला 80 जागा लढून 60 जागा या ठिकाणी आम्ही जिंकलेल्या आहेत. यावर मला जास्त क्लॅरिफिकेशन देण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र सध्याच्या स्थितीला जो अमराठी वाद सुरू आहे आणि त्यानंतर तुमच्याकडून स्टेटमेंट होते जसे बोलले जय गुजरात त्याप्रमाणे तुमचं टार्गेट. अरे बाबा, जय गुजरातच्या अगोदर तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र दाखवलं पाहिजे ना. जय हिंद आणि जय महाराष्ट्र. आणि मी जे म्हटलेलं आहे ते तिथल्या लोकांनी समोर गुजराती समाज सगळा होता आणि त्यांनी एक तिथे जो काही प्रकल्प केला होता तो सर्वांसाठी केला होता. त्यांनी जर पिढ्यानपिढ्या ते तिथे राहत आहेत पुण्यामध्ये आणि महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानतायत तर त्यांची प्रशंसा करण्या एवढं मोठं मन सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. ते जय महाराष्ट्राच्या ऐवजी जय गुजरात म्हणालो का मी? जय हिंदच्या जागी जय गुजरात म्हणालोय का? बिलकुल नाही. मग जे आमच्यावर आरोप करतायत त्यांनी पहिला आरसा पाहावा. आपण काय म्हणालेलो आहे आणि ते कुठल्या परिस्थितीत म्हणालोय? निवडणुकांच्या काळांमध्ये म्हटलेलं आहे, मतांसाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही मतांचं राजकारण बिलकुल करत नाही. आपल्याला मी सांगतो, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आमच्या कामाची पोचपावती दिलेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील जी काही जे आम्ही काम केलंय त्याची पोचपावती मिळणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये. त्यामुळे निवडणुकांसाठी हे असले विषय जे आहेत हे आम्ही काढणार नाही. आम्ही कामावर लक्ष देतो, कामावर फोकस देतो, विकासावर फोकस करतो आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आणि डेव्हलपमेंट आणि मुंबईमध्ये गेले 20 वर्ष 25 वर्ष जी काय परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण? आत्ता या 2.5-3 वर्षामध्ये मुंबईचा झालेला कायापालट कोणी केला? साधे रस्त्याचे खड्डे तुम्ही भरू शकले नाही, कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले, साधे STP केलं नाही. तसंच प्रदूषित पाणी समुद्रामध्ये सोडलं जातं, समुद्र प्रदूषित करण्याचं काम एवढे वर्ष कोणी केलं? आज STP देखील जे आवश्यक आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आमच्या काळामध्ये सुरू झालं आणि इतरही जी काही विकासाची मुंबईची कामं आहेत. आम्हाला फक्त निवडणुकीपुरतं मराठी माणूस किंवा मुंबईकर ज्यांना आठवतोय ते असे सगळे उद्योग करतायत. मला त्याची मी योग्य वेळी सगळं बोलेनच, परंतु आज मी एवढंच सांगतो की ज्यांनी आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून त्यांनी पहिला आरसा पाहावा आणि त्यानंतर ज्यांच्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले त्यांनी मग त्यावेळेस मराठी प्रेम कुठे गेलं होतं, तेव्हा हिंदुत्व कुठे गेलं होतं? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही प्रेमाने 2 वाक्य बोलतात आणि त्याच्यामध्ये उल्लेख होता माना गर्वाने झुकल्या वगैरे, पण त्याच्यात तुम्हाला टार्गेट केलं जातं.